जय भीम जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपण श्रीलंकेचा प्रवास आणि श्रीलंकेमधील बुद्धविहार. आजचा आपला हा प्रवास आहे बँकॉक थायलंडचा. आणि थायलंडमधील बुद्धविहार मी आपल्यास दाखवण्याचं आणि भगवान बुद्धांचं दर्शन त्या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर चला तर मग मित्रांनो, आपलाचा स्टे आहे बँकॉकमध्ये. IBIS हॉटेलमध्ये स्टे आहे. हे स्विमिंग पूल आहे हॉटेलमध्ये. हॉटेलच्या मी थोडासा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. अशा प्रकारे स्विमिंग पूल आहे, बसायला वगैरे तिकडे सिटिंग एरिया वगैरे. तुम्ही बाहेर ब्रेकफास्ट वगैरे करू शकता. नदी आहे तिथे. फुल नाईट म्हणजे क्रूज असतात, तर क्रूजवर पार्टी ज्या असतात त्या पार्टीच्या बोट फुल नाईट असतात. आणि म्हणजे फुल एन्जॉयमेंट टाईप त्या मोठमोठे क्रूज आहेत तिकडे. तर ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर चला तर आता आपण थोडं हॉटेलमध्ये जाऊया आतमध्ये आपल्या. आणि अशा प्रकारे आपण हे हॉटेलमधलं रेस्टॉरंट आहे आतमध्ये. हॉटेलमधलं रेस्टॉरंट आता आपण ब्रेकफास्ट केलेला आहे. ब्रेकफास्ट करूनच हे दाखवतो. आणि मित्रांनो, तुम्हाला पुढे दाखवतो मी. हे आपण बघत असाल की तिकडचे थाई बात म्हणजे पैसे आहेत. 100 रुपयापासून ते 1000 रुपये नोट. आणि ह्या लॉबीमध्ये माझा फोटो आहे. Actors, you all were amazing. This is the same thing. चला तर मित्रांनो, विहारात जाऊया. विहारामध्ये सुत्तपठण चालू आहे, तर आपण ऐकूया. आता आपण पाहिलं की थायलंडमध्ये श्रद्धावान कशा प्रकारे भंतेंना दान पारमिता पूर्ण करताना गाथा पाहिलात. हे विहाराच्या बाहेरील दृश्य आहे. पाहतोय आपण. बंधूनो, तिकडच्या विहाराचं दर्शन घेण्यासाठी आपण आज बाईकने प्रवास करणार आहोत. तर आज आपण पूर्ण दिवसासाठी काही ठराविक बाईक केलेली आहे. तर बाईकने आपण दर्शन घेऊया, कारण छोटे छोटे रस्ते पण आहेत. तर चला तर मग विहार आणि भगवान बुद्धांचं दर्शन घेऊया. हे विहार आहे. पण पहिल्यांदा मी माफी मागतो की मी जो शूट केले ते उभ्या मोबाईलमध्ये केले, त्याच्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित असं दिसत नाही तुम्हाला. आणि हे बघा, हे विहार आहे, किती सुंदर विहार आहे आतमध्ये. आणि बरेचसं लाकडी बांधकाम पण आहे. आणि भंतेजींचं निवासस्थान देखील आहेत. कंटिन्यू तिकडे भोजनदान देखील असतं. दाखवतो मी आपल्याला, सगळा प्रयत्न करतो.
हे बघा इथे भंतेजी बसलेले आहेत. डोनेशन ज्यांना द्यायचं असेल तर ते डोनेशन त्या ठिकाणी देऊ शकतं भंतेजींना. आणि इकडे जे त्या विहाराचे मेन भंते होते त्यांचं तर स्टॅच्यू आहे तिथे. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं विहार आहे. आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता. हे बघा भगवान बुद्धांची मोठी मूर्ती, बँकॉक थायलंडमधली. खूप छान वातावरण, शांत वातावरण आहे, खूप छान. बँकॉक थायलंडमध्ये भव्य अशी भगवान बुद्धांची मूर्ती आहे. भव्य अशी भगवान बुद्धांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आज योग आला आणि आज बँकॉकमध्ये आपण भगवान बुद्धांचं दर्शन घेत आहोत. खूप छान. खूप छान. खूप छान. भगवान बुद्धांचं दर्शन. बँकॉकमधली भगवान बुद्धांची ही भव्य मूर्ती, भगवान बुद्धांचं भव्य रूप बँकॉक थायलंडमधलं. त्यांनी भंतेजी आणि आपण भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी विहारात जात आहोत. खूप छान भगवान बुद्धांचे वेगवेगळे रूप आपल्याला इथे बघायला मिळतील. खूप छान. खूप छान. खूप छान. किती सुंदर विहार आहे बघा. नक्षीकाम एवढं छान आहे, खूप सुंदर नक्षीकाम आहे. खूप छान. भगवंताचं दर्शन आपण बँकॉकमधून मध्ये घेत आहोत. खूप सुंदर. भगवान बुद्धांचं दर्शन घेतानाचे छायाचित्र. खूप मनाला समाधान वाटलं की त्या ठिकाणी जाऊन आपण भगवंताचं दर्शन घेतलं. खूप छान. खूप छान बघा. गेट आहे, तिथे मोफत अन्नदान भोजनदान दिलं जातं. खूप छान. खूप इकडचे भंते जे आहेत मूर्ती आहे त्यांची. या ठिकाणी पण भगवंताचे वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. मोठमोठ्या मूर्त्या आहेत भगवंताच्या. हे बघा किती मूर्ती आहेत आणि भंते बसलेले आहेत त्या ठिकाणी. आणि भंतेंना जे दान स्वरूपात लोक देतात तर ते ठेवलेलं आहे तिकडे. आणि अशा प्रकारे खूप छान विहार आहे. हे मी मराठीमध्ये बोलतो म्हणून त्यांनी मला नमस्ते त्या ठिकाणी केलं. थाई व्यक्ती होती ती. त्यांनी मला नमस्ते केले. बघा हे त्यांना पण बरं वाटलं खूप. बघा कशा प्रकारे विहार आणि विहाराची स्वच्छता, क्लिनिंग, विहाराचं नक्षीकाम खूप छान. आणि हे बघा मी मगाशी तुम्हाला दाखवलं, एक मोठी मूर्ती दाखवली, तर त्या मूर्तीच्या बॅक साईडला विहार आहे, तर ते दाखवतो. किती सुंदर शांत असं वातावरण आहे. खूप हिरवळ आहे, झाडी वगैरे. आणि जी मी मगाशी तुम्हाला मधून मूर्ती दाखवली, भगवंताचा चेहरा, मोठी मूर्ती, ती ही मूर्ती आहे. आपण त्याच्या बॅक साईडला आलेलो आहोत, तर ते विहार मी दाखवतो तुम्हाला. बघा किती सुंदर असं मोठं विहार आहे आणि ते 3 मजली विहार आहे. तर आपण विहारात जाऊन तुम्हाला काय काय आहे त्या ठिकाणी ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. चला तर मग आतमध्ये तुम्हाला दाखवतो विहाराचं आतलं दर्शन. हा बाहेरून विहाराचा भाग आहे, त्याचं दर्शन आपण दाखवतो. त्यानंतर हे बघा, इथे भगवंताची मोठी मूर्ती आहे. चेहरा दिसत नाही, पण इथून वरून दाखवण्याचा मी प्रयत्न करतो.
ही भगवंताची बॅक साईड आहे. फ्रंटचा आपण मगाशी घेतला फोटो, बॅक साईड आहे. आणि आता आपण विहारामध्ये दर्शनासाठी जातो. मंडप आहे, हॉल टाईप आहे इकडे. खूप छान. समोरच भगवंतांचं दर्शन. आता आपण वरती जात आहोत. वरती बघूया. हो. भगवंताची वेगवेगळी रूपं, भगवंतांची वेगवेगळी मूर्त्या या ठिकाणी आहेत. म्युझियम आहे. भिंतीची पूर्ण म्युझियम आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मूर्त्यांचा संग्रह ठेवलेला आहे भगवंतांचा. स्टार्टिंगपासून बघूया. खूप छान. कमीत कमी या ठिकाणी हजारोच्या संख्येत भगवंताच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या रूपातल्या. सर्व रूपातल्या भगवंतांच्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. बँकॉक थायलंडमध्ये. ओके. अशा प्रकारे या ठिकाणी भगवंतांचे वेगवेगळे हे आहे. वरती अजून जागेवरती काहीतरी दुसरं आहे बहुतेक. बघूया काय आहे. हे पहिला माळा झाला. आता हा दुसऱ्या माळ्यावर आपण जातो आहोत. दुसऱ्या माळ्यावर अशा प्रकारे भंतेजींचं हे आहे, जे यांनी काहीतरी स्थापन केलं आहे. तर भंतेंचं आहे. अशा प्रकारे आता आपण खाली जात आहोत. अजून तिसऱ्या माळ्यावर होती. तिसरा माळा. तिसऱ्या माळ्यावर घुमट आहे. आणि बघा, तिसऱ्या माळ्याचं पहिलं तुम्हाला दाखवतो भगवंताची मूर्ती. ही बॅक साईड आहे भगवंतांची. एवढी भव्य दिव्य मूर्ती, एवढी छान वाटते ना ह्या ठिकाणी आकाशात. खूप छान. त्यानंतर आज परत आपण आतमध्ये जाऊया, आतलं दर्शन घेऊया. खूप छान. पूर्ण घुमट आहे. कोरीव काम आहे आणि भगवंताच्या वेगवेगळ्या रूपांमधले या ठिकाणी आहे. आणि पूर्ण काचेमध्ये हे कळस बनवलेलं आहे. पूर्ण काचेमध्ये. हे बँकॉक थायलंडमधलं आहे. आज आपण बँकॉक थायलंडला आलेलो आहोत भगवंताच्या दर्शनासाठी. आणि ह्याचं योगायोग आपल्याला इथे आज दर्शन भेटतं आहे. खूप नशीबाची गोष्ट आहे माझ्या. आज मला दर्शन या ठिकाणी लाभलं आहे. खूप छान. आज खरंच मी माझं स्वतःला भाग्यवान समजतो की आज मला बँकॉक थायलंडमध्ये भगवंताच्या दर्शनासाठी इथे मिळालं.
खूप छान, एवढी मोठी भगवंताची मूर्ती. आणि हा थायलंडचा बँकॉकमधला नगर आहे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बुद्ध विहार, जागोजागी विहार आहेत. आणि एवढी सुरेख अशी विहार आहेत बघा ना, भगवंताच्या किती मोठमोठ्या मूर्त्या आहेत खरंच. भगवंताची बघा एक महापरिनिर्वाणची पण मूर्ती आहे, ती पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला इथून. कारण मध्ये नदी आहे, नदी बघा, नदी आहे मध्ये. नदीच्या त्या साईडला नक्कीच आपण जाण्याचा प्रयत्न करूया तिकडे. कारण नदी मला तुमच्या तिकडे आज दर्शन घ्यावं लागेल. एवढीच छान भगवंताची मूर्ती आणि महापरिनिर्वाणाची देखील मूर्ती इकडे भगवंताची. आणि पूर्ण विहार. धन्यवाद मित्रांनो, मी तिकडचे विहार दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपण तो पाहिलात. कसं वाटलं तर व्हिडिओ तो मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर काळजी घ्या आपली, भेटूया आपण पुन्हा एकदा.